नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज मी भरलेली भेंडी बनवते आणि ही भेंडी मी माझ्या पद्धतीनं थोडीशी वेगळी बनवणार आहे. मी युट्यूबला खूप ठिकाणी सर्च केलं पण मला अशी रेसिपी भेटली नाही, तर मी म्हटलं की इथे तुम्हाला माझ्या पद्धतीची भेंडी दाखवूयात. या बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते, थोडंसं बेसन पीठ आहे, कोरड्या कढईमध्ये मी हे बेसन पीठ टाकून भाजून घेणार आहे थोडंसं. कारण थोडासा भेंडीला म्हणजे नाही का थिकनेस यावा, शेंगदाण्याचा कूट एकटा इतकं काम करू शकत नाही, म्हणून मी थोडंसं बेसन पीठ घेते. कढई माझी चांगली तापलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे, थोडासा गोल्डन कलर आलेला आहे. आता मी हे काढून घेते. हे मी एका छोट्या डिशमध्ये आपण बेसन पीठ आपलं काढून घेऊयात. त्याला खूप जास्त नाही भाजून घ्यायचं, थोडंसंच भाजून द्यायचं. आता सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. हे तेल चांगलं तापून द्यायचं. एका साईडला मी ही भेंडी आहे ना, मस्त पुढचा आणि मागचा भाग काढून एवढं एवढं साधारण 1 इंचाच्या आकारावरती हे चिरून घेतलंय आणि ह्याला एक मध्ये छोटीशी फोड दिली. आता लोक काय करतात माहितीये का, भरली भेंडी म्हणलं की सगळा मसाला बनवून ना ह्या भेंडीच्या मध्ये भरतात हिथं. पण मी तसं करत नाही, कारण मग नंतर मसाला लवकर भाजतो आणि भेंडी भाजत नाही. म्हणून मग मी काय करते, आता मी ही भेंडी फक्त भाजून घेणार. आपण ही फक्त भेंडी भाजून घ्यायची आधी तेलामध्ये. त्याला थोडंसं परतू, जेणेकरून तेलाचं पूर्ण कोटिंग येईल भेंडीवरती. आणि तेलामध्ये ही भेंडी चांगली भाजून घ्या. मी आता मस्तपैकी 5 मिनिट भेंडी छान परतून घेतलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडे थोडे डाग दिसत आहेत. करपली पण नाहीये, पण हे झाली चांगली. आता मी तुम्हाला त्याचा प्रूफ दाखवते. मी एक साईडला घेते भेंडी आणि मी त्याला चमच्यानं हे करून बघते, तर व्यवस्थित आपली ब्रेक झाली, म्हणजे भेंडी शिजली आहे चांगली. आता ह्याच्यामध्ये मी ह्याला चांगली का बोलते, कारण हे मसाल्यासोबत अजून थोडीशी 5 मिनिटं मिक्स होताना शिजणार आहे. त्याच्यामुळे मी आता भेंडी काढून घेते. भेंडी व्यवस्थित काढून घेऊयात. तेल आता मला असं वाटतं आपलं चांगलं तापलंय. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडतीये. आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकते मिक्स करून. कांदा टाकते आणि सोबत कढीपत्ता पण. आता हा कांदा मस्त भाजून घेऊया. आता गाईस तुम्हाला दिसत असेल की आपला कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलाय. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते हे आपले काही मसाले. मीठ आहे, लाल तिखट आहे, आपल्या सातारचा कांदा लसूण मसाला आहे, घाटी मसाला, गरम मसाला आणि धन्या जिऱ्याची पूड. हे सगळं मी आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करते. आता हे छान तेलासोबत ह्याला भाजून देऊयात. आता हा मसाला व्यवस्थित आपला भाजला गेलाय. त्याच्यामध्ये मी टाकते बेसन पीठ, जे आपण मगाशी भाजून घेतलेलं, आणि भरलेल्या भेंडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे शेंगदाण्याचा कूट. आणि मी तो आपल्या ह्याच्यामध्ये ऍड करते मसाल्यामध्ये. आता हे मस्त बघा तुम्ही, छान मसाला तयार आहे. आता तुम्हाला हे कोरडं वाटतंय, पण मी जेव्हा भेंडी ऍड करेल आणि जेव्हा झाकण ठेवेल ह्याच्यावरती, तेव्हा ते एकदम भाजीची कन्सिस्टन्सी घेईल. आता हे मी भाजून घेते 2 मिनिट. हा आपला मसाला आता रेडी आहे. मी त्याच्यामध्ये टाकते भेंडी जी आपण मगाशी भाजून घेतली होती, आणि हे आपण आता परत मिक्स करूयात. व्यवस्थित भेंडीला मसाल्यांचं कोटिंग येईपर्यंत. माझी फ्लेम गॅसची लो आहे. लो फ्लेमवरती माझं हे सगळं चाललंय. आता हे तुम्ही बघू शकता, मस्त एकदम दिसतीये आपली भाजी. आता ह्याला अजून भेंडी आपली पूर्णपणे शिजली नव्हती, थोडंसं शिजायला बाकी होतं. तर आता हे आपण ना मस्तपैकी मंद आचेवरती, कमी फ्लेमवरती ह्याला शिजवून घेऊयात. तर अशा प्रकारे तयार आहे आपली भरलेली भेंडी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातल्यांना, आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि
तुम्ही ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला रेसिपीवाले व्हिडिओ बघायला आवडतात का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.